ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 7 भाग 4. ओवी क्रमांक 151. परी तैसे न करीती प्राणिये, वाया आपुली हिती वानिये, पै पोहता ती पाणिये तळहाती चेनी, नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्रमिठी पाडिजे, आणि मणी तरी आठवीजे थिल्लोरदकाते. लोक व्यर्थच आपल्या हिताचा तोटा करतात. त्यांचे हे करणे म्हणजे तळ हातावर पाणी घेऊन पोहण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे, किंवा निरनिराळ्या अमृताच्या समुद्रात तोंड मिटून का बुडी मारावी, आणि मनात डबक्यातील व यातील पाण्याची आठवण का करावी. हे ऐसे काहीसे या करावे, जे अमृतीही रिगोणी मरावे, ते सुखे अमृत होऊनी का नसावे अमृता माझी. तैसा फळ हेतूचा पांजरा, सांडून या धनुर्धरा, का प्रतिती पाखी चिदंबरा, गोसाविया नोहावे. जेत उंचावते न पवाडे, सुखाचा पैसारू जोडे, आपुलेनी सुरवाडे उडो ये ऐसा. अमृतामध्ये शिरून तोंडात अमृत न जाऊ देता मरावे, हे असे का बरे करावे. अमृताने सुखाने अमर का होऊ नये. त्याप्रमाणे अर्जुना, फलाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभवरूपी पंखाने चिदाकाशात हवा तसा संचार करणारा समर्थ का होऊ नये. त्या चिदाकाशात जितके वर जावे तितका आपल्या सुखाने संचार करायला मोकळा विस्तार मिळतो. तया अमापा माप का सुवावे, मज अव्यक्ता व्यक्त का मानावे, सिद्ध असता का निमावे साधनवरी. परी हा बोल आघवा, जरी विचारिज तसे पांडवा, तरी विशेष या जीवा न चोजवेगा. त्या अमर्याद स्वरूपाला मोजमाप का बरे लावावे. माझ्या निराकार स्वरूपाला साकार का समजावे. मी स्वतः सिद्ध असताना माझ्या प्राप्तीसाठी साधने करून का मरावे. अर्जुना, पण या सर्व बोलण्याचा विचार केला तर या जीवांना ही गोष्ट समजत नाही. का जे योग माया पडळे, हे जाले आहाती आंधळे, म्हणून प्रकाशाचे निदेह बळे न देखती माते. एरवी मी नसे ऐसे, काही वस्तू जात असे, पाहे पाकवन जळ रसे रहित आहे. पवन कवनाते न शिवेची, आकाशके न समायेची, हे असो एक मीची विश्वी असे. जे जीव प्रकृती मायेच्या पडद्याने आंधळे झाले आहेत, आणि म्हणून ज्ञान प्रकाशाच्या उजेडाने ते मला पाहू शकत नाहीत. एरवी मी ज्याच्यात नाही अशी एक तरी वस्तू आहे काय. रसाशिवाय पाणी कोठे आहे काय, की वारा कोणाला स्पर्श करीत नाही, किंवा आकाश कोणत्या स्थळी असू शकत नाही. परंतु हे बोलणे राहू दे, मीच एक सगळ्या विश्वात व्यापून आहे. येथे भूते जिये अतितली, तिये मीची होऊन ठेली, आणि वर्तता हाती जे तुली तीही मीची. भविष्यमाने जियेही तिजी मज वेगळी नाही, हा बोलची एरवी काही होय ना जाय. या जगात जेवढे प्राणी होऊन गेले ते माझ्यातच एकरूप झाले, आणि हल्ली असणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये मीच आहे. पुढे जे प्राणी होणार आहेत तेही माझ्याहून निराळे नाही. हे सर्व फक्त बोलायचे, वास्तविक काही होत नाही आणि जातही नाही.
दोराचिया सापासी डोंबा बडी नागभाळा ऐसी संख्या न करवे कोणासी तेवी भूतासी मिथ्यत्वे ऐसा मी पंडूसुता अनुस्युत सदा असता हा संसार जो भूता तो आने बोले आता थोडी ऐसी गोठी सांगिजेल परिसेसी जय अहंकार तनुसी वालभ पडिले. दोरीवर भ्रमाने भासणारा साप काळा कवड्या का गव्हाळ रंगाचा आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही. तसे प्राणी मिथ्या आहेत. अर्जुना, अशा प्रकारे मी सर्व प्राणी मात्रात ओतप्रोत अखंड भरलेला असताना हे जीव संसारात गुरफटलेले आहेत. त्या संसाराची भाषा वेगळी आहे. आता तीच गोष्ट तुला सांगतो, ऐक. जेव्हा अहंकार आणि देह यांचे परस्परांवर प्रेम जडले, तई इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाच्या तारुण्य आली, तेथ द्वेषेसी मांडिली वराडिक. तया दोघांस्तव जन्मला, ऐसा द्वंद मोह झाला, मग तो आजयाने वाढविला अहंकारे. जो धृतीसी सदा प्रतिकूळू, नियमाही नागवे सळू, आशा रसे दोंदिलू जाला सांता. जेव्हा अहंकार आणि देह यांचे परस्परांवर प्रेम जडले, तेव्हा त्यांना इच्छारूपी मुलगी झाली आणि मग ती कामरूप तारुण्यात आल्यानंतर तिचे द्वेषाशी लग्न झाले. त्या दोघांपासून द्वंद मोहरूपी मुलगा जन्मला आणि मग त्याचा आजोबा जो अहंकार त्याने त्यांचे पालनपोषण केले. छळणारा जो मोह तो मनोधैर्याचा वैरी झाला आणि आशारूपी दुधाने पृष्ठ झाल्याने इंद्रिय निग्रहाच्या नियमांना जुमानीत नाहीत. असंतुष्टीच्या मदिरा मत्त होऊनी धनुर्धरा, विषयांचा वोवरा विकृतीसी असे. तेणे भावशुद्धीच्या वाटे, विखुरले विकल्पाचे काटे, मग चिरिले अव्वाटे अप्रवृत्तीचे. तेने भूते भांबावली, म्हणोनी संसाराच्या आडवा माझी पडिली, मग महादुःखाचा घेतली दांडेवरी. ऐसे विकल्पाचे वायाने, काटे देखोनी सनाने, जे मतिभ्रमाचे पासवणे घेतीची ना. उजू एकनिष्ठतेचा पावली, रगडून विकल्पाच्या भाली, महापातकांची सांडली अटवी जीही. मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले, किंबहुना ते चुकले वाटवधेया. अर्जुना, तो असंतोषरूपी मद्य पिऊन उन्मत्त होऊन विषयरूपी महालात विकृतीरूपी स्त्रीसह राहतो. त्या मोहाने शुद्ध भावनेच्या वाटेवर संकल्प विकल्पाचे काटे पसरले आणि निश्चिद्ध आचरणाचे आडमार्ग खुले केले. त्यामुळे सर्व जीव भांबावले आणि गोंधळून ते संसाररूपी अरण्यात पडले आणि मग महादुःखाच्या दांडक्याने बडवले गेले. असे हे विकल्परूपी पोकळ पण दिसण्यात तीक्ष्ण काटे पाहून पुरुष बुद्धिभ्रमाच्या पाशात सापडत नाहीत. ज्यांनी सरळ एकनिष्ठतेच्या पावलांनी ते विकल्परूपी काटे पायदळीत उडवून महापातकाचे अरण्य मागे टाकले आणि मग ते पुण्य मार्गाने धाव घेत माझ्या समीप आले. फार काय सांगू अर्जुना, असे ते भक्त काम क्रोध आदी वाटमाऱ्याच्या हातून निर्वेदपणे सुटले. पुण्य आचरण करणाऱ्या पुरुषाचे पाप संपलेले असते. ते मोहरहित होऊन निश्चयपूर्वक माझी उपासना करतात. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, ऐसिया प्रयत्ना ते आस्था विये जयांची. तया तो प्रयत्नोची एके वेळे, मग समग्रे परब्रह्मे फळे, जया पिकले या रसुगळे पूर्णतेचा. ते वेळी कृतकृत्यता जगभरे,
तेथ अध्यात्माचे नवलपन पुरे, कर्माचे काम सरे विरमे मन. ऐसा अध्यात्म लाभतया, होयगा धनंजया, भांडवलतया उद्यमी मी. तया ते साम्याची वाढी, ऐक्याची सांदे कुळवाडी, तेत भेदाचिया दुबळवाडी नेनिजे तो. सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नाने जन्म मरण नष्ट होते, अशा प्रयत्नास ज्याची आस्था उत्पन्न करते, मग त्यांना तो प्रयत्नच परब्रह्मरूपी फळाने फलद्रूप होतो. ते परब्रह्मरूपी फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो. त्यावेळी सर्व जग कृतकृत्यतेच्या धन्यतेने भरून जाते. आत्मज्ञानाची हौस पुरते, कर्माची आवश्यकता संपते, मन शांत होऊन जाते. बा अर्जुना, ज्यांच्या व्यवहारातले मी भांडवल असतो त्यांना अशा प्रकारचा आत्मबोधाचा लाभ प्राप्त होतो, ज्याच्या वृत्तीतील साम्यवस्थेच्या वाढीबरोबर जीव ब्रह्मैक्याचा व्यापारही वाढत जातो. त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणत नाही. जरा आणि मरण यांच्यापासून मुक्त होण्यासाठी माझा आश्रय करून जे ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करतात ते त्या ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला आणि संपूर्ण कर्माला जाणतात. जिही साधीभूता माते, प्रतितीचे निहाते, धरुणी अधिदैवाते शिवतलेगा. जया जाणिवेचे निवेगे, मी अधियज्ञू दृष्टीरिगे, ते तनुचे निवियोगे विरहे नवती. एरवी आयुष्याचे सूत्र विघडता, भूतांची उमटे खडाडता, काय न मरतयाही चित्ता युगांतु नोहे. परी नेनो कैसे पेगा, जे जडोनी गेले माझ्या अंगा, ते प्रयाणिचिया लगबगा न सांडितीच माते. अधिभूतासह म्हणजे शरीरासह, मला म्हणजे परमात्म्याला अनुभवाने जाणून, त्यांनी आधी दैवाला म्हणजे जीवाला आकलन केले आणि मग पूर्ण ज्ञानाच्या बळावर आधी यज्ञ जो मी तो अनुभवास येतो. असे पुरुष शरीर वियोगाच्या वेळी दुःखी होत नाहीत. नाहीतर आयुष्याची दोरी तुटली की मरणाऱ्या प्राण्याची खळबळ उठते. ते पाहून न मरणाऱ्यांच्या मनातही प्रलयकाळ ओढावला असे वाटत नाही काय? पण अर्जुना, जे माझ्या स्वरूपात लीन झाले ते प्रयाणकालच्या धांदलीतही मला विसरत नाहीत. एरवी तरी जाण, ऐसे जे निपुण, तेची अंतःकरण युक्त योगी. तव इये शब्द कुपिकेतळी, नोडवेची अवधानाची अंजुळी. जे नावे अर्जुन ते वेळी, मागाची होता. जेत तद ब्रह्म वाक्य फळे, जिये नानार्थ रसे रसाळे. बहकत आहाती परिमळे भावाचेनी. सहज विचार केला असता अशा ज्ञानाने जे पूर्णतेला गेले तेच स्थिर अंतःकरण झालेले योगी आहेत असे समज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्ण याप्रमाणे शब्दरूपी शिशीतून वाणीरूप रस ओतीत होते, परंतु त्या कुपिकेखाली अर्जुनाने अवधानरूपी ओंजळ पुढे केली नव्हती, कारण अर्जुनाचे लक्ष बोलण्याकडे नव्हते. त्या ठिकाणी ब्रह्मप्रतिपादक वाक्यरूपी फळे व्यापक अर्थरूपी रसांनी रसभरीत आणि भावार्थरूपी सुगंधाने दरवळली होती. सहज कृपा मंदानिळे, कृष्ण द्रुमाची वचन फळे. अर्जुन श्रवणाची एक होळे अवचित पडिली. तिये प्रेमेयाचीच होका वळली, की ब्रह्मरसाचा सागरी चुबुकळिली. मग तैसीच का घोळली परमानंदे. तेने बरवेपणे निर्मळे, अर्जुना उन्मेषाचे डोहळे. घेता ते गळाले विस्मयामृताचे. तिये सुख संपत्ती जोडलिया, मग स्वर्गावाती वाकुलिया.
हृदयाच्या जीवी गुतकुलिया होत आहाती. अशी ही कृष्णरूपी वृक्षाची वचनरूपी फळे सहज कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या श्रवणरूपी ओटीत अचानक पडली. ती वचनरूपी फळे जणू काही महासिद्धांताचीच बनविलेली किंवा ब्रह्मरसाच्या समुद्रात बुचकळून मग ती परमानंदात घोळलेली होती. त्या फळाच्या शुद्ध माधुर्याने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. मग ते डोहाळे विस्मयरूपी अमृताचे घुटके घेऊ लागले. असे सुखाचे ऐश्वर्य प्राप्त झाल्यामुळे अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला आणि त्याच्या मनात आनंदाच्या गुदगुल्या होऊ लागल्या. ऐसे वरची लिची बरवा सुख जाओ लागले फावा तव रस स्वादाची हावा लाहो केला. झाकरी अनुमानाचे निकरतळे घेऊनी तिये वाक्य फळे प्रतिती मुखी एके वेळे घालू पाहिली. तव विचाराची रसना न दाटती परी हेतूचाही दशनी न फुटती. ऐसे जाणोनी सुभद्रापती चुंबीचिना. मग चमत्कारला म्हणे ये जळीची मा तारांगणे कैसा झकविलो असलगपणे अक्षरांचेनी. इथे पदे नवती फुडिया गगनाची याची घडिया येथा मुची मती बुडिया थाव न निघे. वाचूनी जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कल्पुनी किरीटी तिये पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. याप्रमाणे फळांच्या बाह्य सौंदर्य दर्शनाने अर्जुनाच्या मनात सुख वाढू लागले. इतक्यात त्या फळाची चव घेण्याची त्याची इच्छा झाली आणि चटकन ती वचनफळे अनुमानरूपी तळहातात घेऊन अनुभवरूपी मुखात घालायला तो पाहू लागला. तेव्हा ती विचाररूपी जिभेने घेता येईनात, हेतुरूपी दातांनी तुटेनात. असे पाहून अर्जुनाने ती फळे तोंडास लावली नाहीत आणि मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्ये म्हणजे पाण्यात पडलेले ताऱ्यांचे प्रतिबिंबच आहे. मी अक्षराच्या बाह्य सौंदर्याने कसा फसलो. खरोखर ही वाक्ये नसून आकाशाच्या केवळ घड्याच आहेत. तेथे आमच्या बुद्धीने किती उंच उड्डाण केले तरीही त्याचा अंत कळणार नाही. पण भगवंताच्या त्या वचनाचा अंत कळल्या वाचून अर्थ समजायची गोष्टच नको. अशा प्रकारची विवंचना मनात करून अर्जुनाने भगवंताकडे पुन्हा पाहिले. मग विनविले सुभटे हा हो जिये एक वाटे सातही पदे अनुच्छिष्टे नवले आहाती. एरवी अवधानाचे नि वहिलेपणे नाना प्रमेयाचे उगाणे काय श्रवणाचे नि आंगणे बोलोला हाती. परी तैसे हे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची आजीवा विस्मयो झाला. कानाचे नि गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहेना तव चमत्कारे अवधान ठकले. मग अर्जुनाने विनंती केली की अहो देवा, ही सातही पदे ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, आदिदैव आणि आदियज्ञ आणि प्रयाणकाली योग्यांना होणारे तुझे स्मरण कधी न ऐकलेली आश्चर्यकारक आहेत. सहज विचार करून पाहिले तर या वाक्यातील निरनिराळ्या प्रमेयाचा उलगडा वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता केवळ श्रवणाच्या जोरावर मला बोलून दाखविता येईल असे वाटले. पण देवा, हे तसे नाही. मी या अक्षराचा समुदाय पाहिला आणि त्यामुळे आश्चर्याच्या जीवालाही आश्चर्य वाटले. कानाच्या झरोक्यातून अक्षरांचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच आश्चर्य वाटून माझे लक्ष चमत्काराने चकित होऊन खुंटले. तेवीची अर्थाची चाड मज आहे ते सांगताही वेळू न साहे
म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा. ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्राओ दृष्टी सुनी. तेवीची माझी शिरवूनी आरती आपुली. कैसी पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी लंघोने दिशिव. एरवी कृष्ण हृदयासी खेव देवो सरला. अगा गुरुते जय पुसावे तै येणे माणे सावध होवावे. हे एकची जाणे आगवे सव्यसाची. आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्री हरीचे बोलणे. हे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. याप्रमाणे देवा मला याचा अर्थ समजून घेण्याची फार उत्सुकता आहे. ती किती आहे हे सांगण्यात विलंब लागेल तेवढा सुद्धा मला सहन होत नाही. म्हणून देवा तुम्ही हे विवेचन लवकर करा. अशा रीतीने देवांनी मागे काय सांगितले याचा विचार करून आणि देव पुढे काय सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याप्रमाणे आपली इच्छा दाखवून अर्जुनाची देवाला प्रश्न विचारण्याची चतुराई कशी आहे ते पहा. शिष्टाचाराची मर्यादा न ओलांडता तो श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला. श्री गुरुला प्रश्न विचारताना असे अवधान ठेवावे लागले हे एकट्या अर्जुनालाच चांगले कळते. आता अर्जुनाचे खुबीदार प्रश्न आणि त्याचे सर्वज्ञ श्रीकृष्णाचे उत्तर ही दोन्ही संजय कशा कोडकौतुकाने प्रेमभरात सांगेल. तिये अवधान द्यावे गोठी बोलिजेल नीट मराठी. जैसे कानाचे आधी दृष्टी उपेगा जाई. बुद्धीची आ जिभा बोलाचा न चाखता गाभा. अक्षरांची आची भांबा इंद्रिये जिती. पहा पा मालतीचे कळे घ्राणासी कीर वाटले परिमळे. परी वरचिली बरवा काही डोळे सुखिये नवती. ते सरळ नीट मराठी भाषेत सांगितले जाईल त्या निरूपणाकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावे. जसे कानांच्या आधी दृष्टीला अर्थ दिसतो. बुद्धीच्या जिभेने अक्षरातील अर्थरस न चारवता केवळ अक्षराच्या सौंदर्याने इंद्रिये जगतील. अहो असे पहा की मालतीच्या कळ्यांचा सुगंध नाकाच्या उपयोगी असला तरी कळ्यांच्या आकृती सौंदर्याने डोळ्यांना आल्हाद वाटत नाही का. तैसे देशियेचिया हवावा इंद्रिये करीती राणीवा. मग प्रमेयाचिया गावा लेसा जाईजे. ऐसेनी नागरपणे बोलू निमे ते बोलणे. ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रियांना सामर्थ्य येते आणि मग त्यांना सिद्धांताच्या ठाव ठिकाणाला नीटपणे जाता येते. जे शब्दाला असाध्य आहे अशा प्रकारच्या भाषा सौंदर्याने मी तेच सुंदर प्रकारचे बोल बोलेन ते तुम्ही सर्वांनी ऐका असे निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. येथे 7वा अध्याय समाप्त झाला आहे. यापुढील व्हिडिओत आपण अध्याय 8वा भाग 1 सुरू करणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.